म्हणजे धमाल. काय लगात तू सांग की त्याला. अहो काय सांगू दादा त्याला इतकं त्याला समजून सांगतोय मी हा की बाबा पुरी का चिकल्याचे आहेत का मी आणायचे त्या परस्पर आहे मी त्याच्या तुमच्या बी परस्पर आहे कितीतरी एजंटला पैसे दिलं ते बरोबर आहे. आपण ते लग्न 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 सारखं डोकं खायला लागलं. काय करू मी तरी सांगा आता काय आम्ही तरी काय डोक्यात बसलोय का परिणाम आता झालाय तसा. आता आमचं बी चालूच आहे की प्रयत्न. आता काय करू तुम्ही सांगा आणि आता तो लगा दुखून नाही होत्यात. तो लगा भर टाकतोय त्याला. कशाचं दादा काय तुम्हाला सांगू अख्खं गाव सांगेल त्याच्यासाठी कितीतरी पुरे मी एकट्याने बघितले त्या नाही एकट्याने बघितलं ते बरोबर आहे पण हा? जरा समजून सांग की. अहो, हा? समजून सांगितलं एका तर शिवच आहे तुम्ही दोघं. हा बरोबर आहे की हा. पण त्याच्या डोक्यातच ये नाही तो सारखंच आला की म्हणतो "ए, काय झालं लग्नाचं मला एकदा तर दिवशी काय म्हणला माहितीये का हा. काय लागा तू लाबाड बोलतोय मला सांगतोय वय पोरगी बघतोय आणि हे करतोय आता आम्ही काय काम धंदा चार करायचं माणसं का माझा तेच अपमान करत केला की बसायचं. दादा काय तुम्हाला सांगायचंय हा बरोबर काय हाणून घ्यायची वेळ आली ते बरं, सांग. एजंटने कितीतरी पैसे नेलं माझ्याकडून माहितीये का ते असं ना का पण सांग त्या सांग बीडवाल्याने सुद्धा पैसे नेला हो येडा बिडा होईल आता येडा काय बिडा. करायचं सांगा मला हा आज लग्नाचं खूळ निघाण्याचा अजिबात तर बाय बघितलं की लगेच मिशीवर टाकतोय गडी झालंच पाहिजे पहिला डोक्याला वैताग झालाय. पाहुणे रावळी नावं ठेवायला लागली. सगळी म्हणतात मोठा टोनगा झालाय आणि ह्याचं लग्न नाही. लय चिडवायला लागली आणि पोरगी बी द्यायना कोण म्हणतात. सगळ्या पाहुण्यात बी झालंय. 50 वर्षाचा टोनगा झालाय पण काय ह्याचा उपयोग नाही म्हणतात. चालून चालून पाय दुखतात की रे हे गणपत तुला सांगतो या मायला ह्या हिरोईनचं काय भारी भारी बोललोय लग्नासाठी एक वर एक बोली तिथं लाख्या बसला त्याची मजा घेऊ आपण हे बघ किती भारी एकच नंबर की. कशी काय एकच नंबर. या उल, या मायला समाज आम्हाला बघू दे जरा यायला लग्नाला काय चिकना मायला एकच नंबर ही कधी काय ही कधी काय मी करू का दुसरं लग्न माझं या मायला थांब थांब अजून दाखवतो तुला या ये कशी आहे? पांडू मला दाव की नका तुझं मागे या मायला तुझं लगीन नाही काय नाही कशाला बघतो रे पोरी सुद्धा बघू नको तू आता तुला कोण पोरी सुद्धा देणार नाही आता बस बोंबले या मायला हे कशी आहे? ही कशी आहे? ही कशी आहे? न्यूज बारी की या मायला ही कशी आहे न्यूज बारी पांडवा या मायला मात्रा का तुम्ही कुठे घुसते खायला का दाव की? ही कशी आहे या माय- आता ही कशी आहे सुंदर सुंदर एकदम ही कशी आहे ही कशी आहे बाजूला या हुला मायला हे- हे या मायला तुझं काय रे? मध्ये 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 दाव की नका दादा मला कशी काय नाही. येते करू नका आम्हाला आम्हाला पोली बघू दे तुला काय करायचं आहे आता तुझं लगीन होणार आहे नाही का होणार आहे का त्या मायला आम्हालाच बघू दे हे, ही किती आहे? ही किती आहे? हे पांडू आला का मला दाव की मॉडेल बघू ती मला आता पोरगी हे माल बघ न्यूज बारी की ही गावात नवीन बाकरू त्या मायला त्या मायला हे बाकरू सर बाजूला खायला का दावा की नका तू उचल की मला इकडे अरे दावा की नका मला उचलू नका तुझ्यामुळे नाही त्या मायला ह्याच्यापाशी बसून काय दाव उपयोग की नका नाही. मला आपण जायचं का आमचं बघून ते पहिले आता ही कशी वाटते न्यूज फाईल मोठी वाटली दादा तो त्या मायला एक नंबर म्हणजे एक नंबर मला आपल्याकडे 2 नंबर करत नाही काय लागा कुठे बी गुस्ती लागा मांजरा घेत चल बाजूला तुला मी सांगत होतो इथं नको या मायला ह्याला काय दम निघाना वाटत हे तू बघायचं नाही तिकडे बघ हे ही किती न्यूज भारी आता ही लोक न्यूज भारी मला भेटा पहिलं तू पहिल्यांदाच तिकडे नाही एकच नंबर की या मायला उपास मार घ्या या मायला घे काठी त्याला घे काठी कुठं बघ सारखं बघताय बघू नको म्हणलं ना बा. दाव की उलीस जा उलीस ओलेलं नाही हे कधी हे बघ, हे बघ. लोका सुंदर सुंदर आणलं आता हे बघ हे बघ दादा लागा तू खरंच नाही तुला या मायला दे बघ हे बघ मग? हा? या मायला हे. या मायला आईला लय भारी चिकन हा हा होयो हा लय भारी अरे पांडवा पळ लवकर या मायला हे लटक- अयो, लय लटक- दुखली. घे मोबाईल आता तुला दाखवला नाही भर घे घंटा थोडं दाव की नका या मायला तुझं- चिकन
दादा हो हो. चल या मायला लागलं मी चल काय झालं रे? काय का दादा डोक्याला हात लावलं? काय दादाला का माझ्या लग्नाचं बघ की. लग्नाचं बघायचं तू फिर की असं अरे आज- सकाळ त्यानं काम केलं नाही काय नाही नुसतं फिरायला लागलंय. जितकी गुरु बघत नाहीत लोक तेवढ्या पोरी बघितल्या मी तुझ्यासाठी. नोकरी करतोय का काम करतोय का रोजगार कमवतोय? मी लग्न केल्यावर काम करीन. अरे आपली परिस्थिती लय बेकार. माझी बायको टिकली नाही आता तुला करून द्यायचंय पण ते होईल की कधीतरी योग येईलच की. असं अरे पण नाही कधी यायचं दादा? येईल आपलं विठ्ठल कर. दादा देवा बिवाचं काय सांगू नको. देवाला काळजी असती तर मी 50 वर्षाचा टोनगा झालोच नसतो. काय ते देवा बिवाचं काय मला नको सांगू. बर तू कामाचं बघ बाकी काय मी बघून घेतो. अरे दादा कधी बघतो? कामाला चिटक तू. एवढ्या महिन्यातच बघतो बघ पोरगी तुला. हे ऐकून ऐकून तर मी रोजच तुझं ऐकतोय. मलाच कटाळा आलाय, तुझा राग येतोय मला. राग येतोय ना तर काम कर की. काम कर ना. एवढा राग येतोय काम कर. मी बघतो माझ्या पद्धतीनं. विठ्ठला तुलाच काळजी रे बाबा. पाहिला गाडी दिसती. सरपंच आहे घरी वाटतं. लग्नाचं बघतो म्हणलो होतं सरपंच. सरपंच आहेत का? कोण? निलकन. हा यात बस. काय म्हणतो लखन? तुम्ही म्हणला होता की 2-3 महिन्यापूर्वी मला की स्थळ बघतो तुला म्हणून. पुरीचा विषय वय. हो बर 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 चालतंय. बघू की आपण एवढ्या आठवड्यात बघू. पुढल्या आठवड्यात जा वाटलंस तर. आता मला काम आहे जरा. लय लांब होतय सर. आता तुझं वय काय आहे आता? 50 झालं की. 50 झालं वय. हा. अरे बापरे. जाऊ 2 दिवसात. कधी? 2 दिवसात जाऊ तर कधी? नाही नाही आता चला. अरे आता जाणं होतं का? मला काम आहे का तुला तीच म्हणतोय का? चला चला. बर चल बाबा. तुझं एकला का अवघडच आहे बाबा. चल बाबा एकदाचीच बघतो तुला. सरक. तुला पोरगी बघायची आणि गाडीवर बसतो या. बस माग. काय लका एवढा मोठा टोनगा झालाय तुला तुझा दादा सुद्धा लक्ष द्या ना तुझ्यावर. हा होय रे. देतील की सरपंच. कधी देते रे मग आमच्या मागे कशाला हात धुवून लागला. हवा आम्ही मतदान केलंय सरपंच तुम्हाला एक दिवस आमचा वेळ काढून. का पुरे बघायसाठी मतदान केलं का काय तो? पोरीसाठी नाही पण सरपंच असतो का नाही काम धंदा बघायला. असं तसं व्हायचं काम करते ती. तेवढं आहे बाबा. हा तुझ्यासारखा मला भेटल्या परपंचाचं वाटोळ व्हायचं माझ्या बी. तुला तरी काय परपंचाच नाही म्हणा. एक काम कर की रे. हा. तू 2 मिनिटं थांब इथं. हा. मी आलो माझं काम आहे जरा. इथं थांबवय इथं थांब की मी लगेच येतो. माझं जरा महत्वाचं काम आहे. सरपंच. इथंच असले रानवानच. अरे इथं थांब मी 2 मिनिटात आलो का. एकटं येतो. पोरगी बघायची आहे का मला सांग. बर 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 बघायची आहे ना. हो हो मग 2 मिनिटं थांब की मी बरं, येतो की का जाऊ. बर ये हा? या आईला 2 तास झालं सरपंचनी मला इथं सोडलंय. असले रानवानात कवा येतंय काय माहिती बाबा. आईला कुठं जावं आता. इकडून चालतो. आईला कुठं गेलाय काय माहिती. गल्ली ना गल्ली पालटी घातली. हा लखन
बोल. काय लागा कधीच्या तुला बघतोय मी कर दादा, कवाच्या हुडकतोय कर दादा. अरे तुझ्यासाठी एक पोरगी आहे एका जागेवर लय गोरी पाणी आहे. आमच्या दादाला सांग केलं अरे कशाला दादाकडे 50 वर्षाचा टोनगा झाला का तू मध्येच गोळ करतोय काय लागा करायचं. अरे दूरच्या चल होय. बांधी केली का नाही ती पोरगी भेटलीच तुला म्हणून समज बरं. पहिलं ती काम करू आणि मग पोरगी बघायचं ना पुन्हा दादाकडे बघू मग नंतर चल यायला लग्न करूच टाकू तुझं ह्या बारीला गोरी कर. अंडे गोरी पाणी पोरगी हाय ठीक एकच नंबर मग करून टाकू की. हा काय अरे हा गाव बघत राहील तुला असली बायको भेटणार येड्या लय भारी होईल का. वर्षाकडून तुझं बांधीच करून आणतो काम बरोबर. आलोय बघ जवळ महाराजाच्या तोंडावलं तेज बघितलं का नाही तुझं लग्न झालंच म्हणून समजला का मित्रा ए जागृत एका मिनिटात तुझं लग्नाचा कार्यक्रम वाजवणार अरे महाराजांचं बघ तू एक बार गुण घेऊन चांगला गुण घे मग कळेल तुला बालका बोला काय तुमचा प्रश्न आहे ते सांगा. 50 वर्षाचा झाला तरी ह्याचं लग्न जमा नाही महाराज बर ह्याचं लग्न जमलं पाहिजे उपचार काढा काहीतरी असा काय या अडचणी जी असतात ती घरगुती ती सोडवावी लागतील. बर तुम्ही पुढे असं करा हा. आमच्या देवाच्या कृपेने जी मला काय सुचल ती मी सांगतो आणि तुम्ही बाजूला एका साईडला बर बर धन्यवाद धन्यवाद बाला तुझे सर्व तुझ्या पाठीमागे आम्ही आहे. तुला सर्व पुण्य प्राप्त होईल तुझे लग्न देखील होईल. आता देवऋषांनी सांगितलंय की दादाला मारल्याशिवाय तुझं लग्न होणार नाही. मग दादाला मारायला जागा चांगली बघतो नियोजन करावं. इथं दादाला मारायला जागा चांगली आहे इथून दादाला ढकलून द्यायचा आणि मग दादा वाद जाईल मग आपल्याला टेन्शन नाही. अजून एक आयडिया चांगली आहे दादाला चिया कोणी खास दिसणं खूप असतो मारून टाकतो आणि मग आपल्या लग्नाचा अडथळा जाईल आणि माझं लग्न होईल. मग ही भारी आयडिया आहे. विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हरली रे विठ्ठल नामाची शाळा भरली. आईला वैताग आलाय काम धंदा बघून बघून काम धंदा काय कुठं मिळाना. हो इथं दादा आहे. दादा दादा अरे लय काम बघितलं कामच मिळाना मला कुठं कुठंच कामच द्यायना ती. मी तुझ्याबरोबरच काम करतो. आता तो आला का इथं काम करायला हा अरे शेतकऱ्याला कोण आधी पोरगी देणार आता तो हे काम करायला आलाय. अरे जा की जरा मोठं काम बघ काहीतरी म्हणजे पोरगी तरी मिळेल. आता मी काय करू मी तू जर असे काम करत असलं ना तर मी पोरगी बघणार नाही. हे बघ तुझं तू काय करायचं ते कर बरं जाऊ दे हे काम कर चल जेवायला सर जेवण घे. काय केलं तू काय केलं तू काय केलं? दादा लग्न दादा लग्न बायको दादा गेला लग्न दादा बायको लग्न दादा बायको
लग्न माझं लग्न होणार, माझं लग्न होणार, बायको बायको बायको, माझं लग्न बायको, दादा माझं लग्न होणार, दादा लग्न, दादा लग्न, दादा दादा घोडा घोडा दादा गेला, घोडा लगीन बायको, घोडा दादा लगीन घोडा, घोडा लगीन बायको, दादा गेला, बायको लगीन घोडा, घोडा लगीन बायको, बायको 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 लगीन घोडा, घोडा लगीन बायको लगीन घोडा. आपल्या गावात आहे का नाही एक येड आलंय ते लय मारत. तुला दिसलं का ग? हो दिसलं. अगं मला आणलेलं एकदा. अगं लय येड आहे ती, घोड्यावर बसत आणि काय पण म्हणतो माणसांना. आणि चल मी तुला दाखवते कुठं बसतो. आणि ते सारखं म्हणत घोडा दादा लगीन, घोडा दादा लगीन सारखं म्हणत. तो त्या घोड्यावर बसत. ती सारखं म्हणतो अगं घोडा दादा लगीन. अगं तुला काय तू ऐकलंय का ग त्याचं काय? हो ऐकलंय. काय म्हणतो सांग? घोडा दादा लगीन. आणि तिकडं आहे का नाही मला एकदा ताणलेलं त्यांनी. मला पण ताणलेलं. हा तुझ्या महाग लागलेलं का? हो दगडाने हाणत ते येड. दोन दिवस झाले लक्यात भेटला नाही ना काय. आपण दादाकडे जाऊन लक्याला हुडकून काढू. काय चाललं दादा? या मायला लक्या कुठे? लक्या हा मी ओळखतो, लक्या कुठे आहे? अहो 2 दिवस झाले भेटला नाही आम्हाला देऊ. तुम्हाला भेटला नाही? नाही ना. 2 दिवस झाले इकडे बी नाही. या मायला आपला मोबाईल घेऊन पळाला होता. असाच कुठेतरी असेल आईला. एवढा. काय पोरग ते वारीत तर नसेल ना गेला? आपली काय वारी माहिती? आली. आपण ते काय काम करत नाही, काय नाही. दादा त्याचं तुम्ही लगीन करा लगीन. हा लगीन करा की. कसं करायचं? हा? अरे म्हणजे सगळ्यांचं करतात तसंच करायचं. कामधंदा करत नाही, पोरगी कोण देईल? हा शेतात माझ्या बरोबर येतो मग तो कामाला. शेतकऱ्याला पोरगी मिळत नाही तर या शेतमजुराला पोरगी कशी मिळेल? सांगा की पांडवा तुम्ही. या मायला हे मोठं कोडच आहे. अरे त्याचं वय झाले ना, त्याच्यामुळे पुरी देत नाहीत त्याला. त्यामुळे हे असं करतंय. आता ह्याला शोधायचं कुठं? हा पण ते आता गेलाय कुठं याचा शोध काढावा लागेल की. या मायला काहीतरी युगती काढायला लागेल. याला मला वाटतंय यात आषाढीवारी पंढरपूरला गेली माऊलींची, त्यात गेला ना सर. अरे गेला असेल त्यो. गेला असेल का? मग वैतागला होता त्यो इथं. त्याला देवाबिवाचं काय नाद नव्हता. अरे मग आता ह्याला शोधायचं कुठं? आता नीला का अवघड झाली. अवघड काम आहे. या मायला मला वाटतं वारीतच गेला असेल. कारण त्याचं लगीन व्हायना, निदान म्हणे चला वारी तरी करू. शोध घ्या तुम्ही बी. तू शोध घेतो आम्ही. हा या मायला आपल्याला वारी जायचं म्हणलं लय तयारी करावी लागेल. मग काय तर. या मायला असं गेलं तर दांड्यानं हाणत्याल. पण टेन्शन झाली की आता. कशाला टेन्शन आहे? अरे ते दांडा धरायला लागेल की आता हातात. या मायला त्याला दांडा नाही झेंडा म्हणतात. दांड्यानं हाणतात. या मायला तुला कळतं का नाही? लक्यान दगा तापच करून ठेवलं. माझ्या डोक्याला ताप आणि त्या मित्राच्या बी डोक्याला ताप. यमला पगला दिवाना हो रब्बा. ए बाळा, हा बरं आहे का? अरे तो लक्या दिसला का? कोण लक्यो? आरती दिशी नव्हता का तुम्ही चिडवत होता त्याला? हा त्यो लक्यो वय. हा? अहो पालखीला चालतं बरं का, पण लय शेड करत होता का असं? काय झालं सर? तुम्हाला म्हणलं की नाही वारीला गेला असेल.
या मायला त्याचं लगीन झालं नाही म्हणून तुम्ही चिलावलं बोंबाला ते या मायला त्यांच्या आता आपल्याला बघायचं दिसला तरी सांग इकडं हो 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 असं तू इकडून ये हा मी इकडं बघतो दिंडीत आहे का गणप्या बारका गाणं बघ हा लय चालू दुखते जोडीदार होडाकते पण गावा नाही जोडीदार हा पळून आलाय घरनं जीव हो किती झाले तुला महिना झालं वारी आले माऊली या माझ्या आमचा जोडीदार बी सापडेला कुठे गेलाय काय कळा ना कुठे सापडायचं एवढी गर्दी माऊलीची माऊली कसं काय वेळ माझा माझा जोडीदार हरवला हो बरोबर जोडीदार हरवला काल हरवला या मायला नाही गावला अख्खं गाव ना गाव हो लागले पाय दुखायला लागलं चालून चालून काय सांगायचं आता त्याच्याऐवजी आपलीच वारी झाली काय लागा नेता कसे काय अरे बाबा नेत्या आयला ह्या लग्न पाच येड लावलं येड मग काय ते? या मायला या शोधा शोधित असू द्या जाऊ द्या ह्या लकेच्या पाय काय काय जर बघायला लागले काय कळा नाही त्यामुळे आता चप्पल गेली तरी इसरा गेली तर गेली आपल्या अहो ह्याच्या नात्यानं आपली बी वारी झाली मग काय तर यो चला 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 लवकर काय नाही आता ह्या लग्नाला शोधायचं कुठं अरे बाबा लय बेकार खेळ झालाय माणसं किती माणसं आहेत ती पट्टीला हा वारीला म्हणलं असत्यात माऊली वारी माऊली चला चला त्या वारीला मला वाटतंय आपल्याला साईडला उभं राहून लग्नाला शोधावं लागेल पायाला दुखायला लागलं पाया का हे असा लग्न सापडणार नाही
हेच अवघड झाले. वैतागलाय जीव आहे असते. भूक बी लागली काय कुठं गेलाय काय कळा नाही. चला रामकृष्ण हरी. हा आता जेवायचं. ये लवकर बाबा दादी. टाका थोडस यावं टाका. काय लागा पाय दुखाय लागले चालून. किती हुडकायचा त्याला. या मायला मला नाही वाटत ते आता इकडं का सापडेल म्हणून. बर बघू तिथं आता जेवणाचं तंड आहे तिथं तरी जाऊन. हा या मायला आता शोधून शोधून मला तर बाबा लय अरे माझ्या तर पाय बघ कसं झालेत सुजलं. हा हा तिथं बघू आपण. घेतली माऊली कसं वाटला. एक नंबर छान छान पुण्याचं काम करता तुम्ही. माऊली करते आमचं काय आम्ही कामगार माऊलीचे. चला आमचा जोडीदार हरवलाय हो त्याला शोधतोय. माऊली आला का पेड. हा गुडशा या मायला त्याचं आपण उद्या पहिल्यांदा लाक्या कुठे ते सापडायला पाहिजे. हा हिला कुठं आता हुडकायचा कुठं त्याला. काय चालून पाय हुडकायचं तर किती अजून. हाय तेवढी हायच पालखी पुढं. हाय तेवढी पालखी हायच पुढं. जायचं रे आपण कुठच्या. सांगितलं ना आपल्याला एका जायचं उभं राहावं लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. काय बाबांनो अवघड झाले. चला एवढ्याला पाकीट. आपल्या गावाकडे गेल्यावर सांगावं जाणं बरं का. चौडीवर माळावर वस्तीवर म्हणावं. कुठं बघायचं आता. काय दिसना कुठं काय करते. या मायला एवढं हुडकून हुडकून तू इकडून ये. हा मी इकडं बघतो दिंडीत आहे का. माऊली जरा साईड द्या. थोडीशी साईड द्या. या मायला लागण्याला हुडकून काटाळलो. आता काय माझ्या पायाचं तुकडं पडलं. मी आता घरी चाललो. अरे देवाचं दर्शन तर घेऊ आणि मग जाऊ बघू तरी. चल मित्राचा नाते ना आपण आता सगळी सोय. तिकडे गेला की साथीला त्या भाऊजाई चल अयो लक्ष्या दिसलो. दिवस पाहू लागी. चल चल तशी
चल चल लवकर. ज्या आईला किती फटकला त्यांना. लखन अरे किती दिवस झाले ओळखतोय तुला आम्ही. पायाच लागा तुकडं पडलं आमच्या. हा दादा तिथं वाट बघून बघून मेला गेला का तुझी. हा मेला अरे दादाला तर मी मारलाय, तुम्ही मला न्यायला आलाय का पोलिसाकडे द्यायला? अरे नाही येड्या चल. नाही नाही, दादा जिवंत आहे, दादा जिवंत आहे. अरे दादाने तुझी आठवण काढली चल म्हणून आम्हाला पाठवलं तुला न्यायला. दादा जिवंत आहे, भिवू नको, घाबरू नको, तुला पोलिसाच्या ताब्यात नाही देणार. बर होय होय, खरं सांग की. अरे खरंच 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 तुला आम्ही न्यायला आलो अरे. दादाने खरंच तुला बोलावलंय. होय थांबाला का मला मा विठ्ठलाचं दर्शन घेऊ दे. घे घे. त्याच्यावर लक्ष ठेव, विठ्ठलाच्या दर्शनाखाली विठ्ठला अरे बाबा माझा विठ्ठलाने त्याला ज्ञान मला दिलं की. भेटू दे, मी तुझी कायमची वारी करीन. माऊली माऊली. चल बाबा चल. त्याला धरा तू नाहीतर जाईल पळून. त्याला मी सोडत हा. नसतो. चल लागा पाय दुखायला लागलेला का किती चालतोय तुझ्यामुळं. हा? दादा ओ दादा दादा हे विठ्ठल विठ्ठल दादा ओ दादा आ दादा हे दादा. तुझा आवाज दिला का. दादा दादा ओ दादा दार उघडा. त्या मायला तुझं दूर आवाज आहे. दादांना काय आमचा आवाज ऐकाय येत नाही. विठ्ठल विठ्ठल दादा विठ्ठल. ए दादा कोण? अरे मी लखन. लखन. विठ्ठल 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 विठ्ठल. कोण? लखन या 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 ये. अरे कुठे होतास? कुठे होता? काय झालं? अरे कुठे कुठे होता? बस पांडू भाऊ. कुठे होता लखन? हा ये बस बस. कुठे होता? अहो दादा तुम्हीच म्हणला नाही का नाही की बघा त्याला तिकडं तिकडं. बरेच फुडाकलं गावात पण काय भेटलाच नाही तो. त्या मायला काय झालं, असं हुडकत असताना एक भारताचा मुलगा भेटला हो. त्याला म्हणलं आमचं हे लग्न दिसलं का. तो म्हणला आताच पंढरपूरची वारी झाले, बहुतेक त्याच्यात गेला असेल. काय सांगायचंय. हो ना मग आम्ही लगेच तयारी केली आणि वारीत घुसलो. भावासारखे दोस्त आहे तुझे, तुला हुडकून आणला. का गेलतस निघून तू? काय दादा तुला सांगू नका. मला देवऋषीने सांगितलं होतं तुझं लग्न होत नाही, दादाचा खून कर. आणि मी तुझा खून केला. काय? आणि मला काय झालं बहानातच गेलो, कुठे गेलो तेच कळलं नाही. आणि मग वारीत बहाना आल्यावर कळलं की आपण वारीत आलोय. विचार करत बसलो माझ्या हातून ही काय घडलं. असं लय कस तरी मला झालं. पांडवा आणि गणपा भेटली मला आणि मग त्यांनी मला सांगितलं की दादा तुझा हाय. आणि चल मी लय घाबरलो बाबा, लय घाबरलो. म्हणलं ही न्यायलाच मला आल्यात पोलिसाकडे द्यायला. मी मग लय भेट होतो. माझा विश्वासच बसना यांच्याकडं. इथं येस्तवर विश्वासच बसना यांच्यावर. तो दिसला बरं वाटलं मला. विठ्ठला माझ्या रूपात येऊन तू मला बी वाचवलंस.
माझ्या भावाला बी वारी घडवून आणलीस. अहो लखनमुळं खरं वारी झाली आमची. ऐकणार पांडवा? हो खरंच खरंच ह्याच्यामुळे आमच्या दोघांची वारी झाली हो. कशाचं लका पांडवा, माझ्यामुळं कुठलं लका, ही आपल्या दादामुळं तर वारी झाली लका. कशात लगा पोरानं, माझ्यामुळे नाही, ही विठ्ठलामुळे झाली. विठ्ठल.